माझ्या इथे काँग्रेसचे झेंडे, काँग्रेसच्या टोप्या, काँग्रेसचे दुपट्टे, झेंडे त्या बांबूमध्ये घालून रेडी ठेवलेले होते. आणि अशा प्रकारे माझा जसा विश्वासघात झाला तसा इतरही पक्षांमध्ये वाताहत झाली आहे कार्यकर्त्यांची. त्याच्यामुळे जनता पण हे चित्र बघून खूप त्रस्त झालेली आहे. मला तर हे चित्र बघून असं वाटते की अब की बार अपक्ष सरकार. अपक्ष उमेदवार म्हणून आपण फॉर्म दाखल केला आहे आणि तुम्ही जिंकल्यानंतर काँग्रेसकडे जाणार का मग? बघा, आजच्या घडीला मी अपक्ष उमेदवार म्हणून हिरा या चिन्हावर निवडणूक लढते आहे. आज माझ्यासोबत पक्षाचं चिन्ह नाही, पण माझ्या प्रभागातील जनता माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत माझे कार्यकर्ते आहे आणि मला माझ्या जनतेवर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला अ गटातील महिला ओबीसी या गटातील 5 नंबरचं हिरा या चिन्हाचं बटन दाबून मला बहुमताने विजयी करतील असा मला संपूर्ण विश्वास आहे. आणि विजयी झाल्यानंतर माझी जनता, माझे कार्यकर्ते जे म्हणतील मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नसणार. मॅडम, आपण नगर परिषद पासून महानगरपालिकापर्यंत आपण पोहोचले आहे, नगरसेवक म्हणून निवडून आले. आता तुम्हाला का वाटत आहे की ज्या प्रकारे हा राजकीय क्षेत्रामध्ये हे खळबळ चालू आहे, तुमच्या मतानुसार महानगरपालिकामध्ये कोणता पार्टी बसणार? आजच्या घडीला तर मी एवढंच म्हणू शकेल, तुम्ही सगळ्यांनी आणि पूर्ण चंद्रपूर वासियांनी हे चित्र आणि हे सगळं बघितलं आहे. ते चित्र काही खूप चांगलं नव्हतं. दोन्हीही मोठ्या नॅशनलाइज पार्टीमध्ये पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांची हतबलपणा बघते आहे मी. माझ्या इथे काँग्रेसचे झेंडे, काँग्रेसच्या टोप्या, काँग्रेसचे दुपट्टे, झेंडे त्या बांबूमध्ये घालून रेडी ठेवलेले होते. आणि अशा प्रकारे माझा जसा विश्वासघात झाला तसा इतरही पक्षांमध्ये वाताहत झाली आहे कार्यकर्त्यांची. त्याच्यामुळे जनता पण हे चित्र बघून खूप त्रस्त झालेली आहे. मला तर हे चित्र बघून असं वाटते की अब की बार अपक्ष सरकार.